नमस्कार. कधी विचार केलाय की फक्त 12 ओळींमध्ये फक्त 12 ओळींमध्ये संपूर्ण मानवी आयुष्याचा प्रवास कसा मांडता येईल? आज आपण सरोजिनी नायडू यांच्या इंडियन व्ह्यूअर्स या कवितेतून हेच पाहणार आहोत. ही कविता म्हणजे जणू काही शब्दांनी विणलेले एक सुंदर वस्त्रच आहे. चला तर मग पाहूया की कवयित्रीने ही जादू केली तरी कशी आहे. ही कविता म्हणजे जीवनाचा एक छोटा पण अतिशय जादुई पट आहे, जो विणकरांच्या कामाच्या वेगवेगळ्या प्रहरी हळूहळू आपल्यासमोर उलगडतो. कवितेची सुरुवात होते दिवसाच्या पहिल्या प्रहरी म्हणजे पहाटे. सकाळची ही वेळ साहजिकच जीवनाच्या प्रवासाची सुरुवात दर्शवते आणि आपले विणकर काहीतरी खूप विशेष विणत आहेत. तर बघा, कवितेच्या पहिल्या भागात वेळ आहे पहाटेची. विणकर एका नवजात बालकासाठी तेजस्वी निळ्या रंगाचं वस्त्र विणत आहेत. हे सगळे घटक अगदी थेटपणे जन्माच्या आणि बालपणाच्या अवस्थेशी जोडलेले आहेत. आणि यामागचा जो प्रतीकवाद आहे ना, तो खूपच सुंदर आहे. विचार करा, निळा रंग, आकाशाचा रंग, शांततेचा रंग. इथे तोच रंग एका नवीन आयुष्याची आशा आणि आनंद दाखवतो. आणि सकाळची वेळ तर या भावनेला अजूनच पक्की करते, नाही का? आता आपण कवितेच्या पुढच्या टप्प्याकडे जाऊया. दिवसाचा प्रहर बदलतोय, रंग बदलतायत आणि साहजिकच जीवनातली ऊर्जा सुद्धा बदलतेय. आपण पोहोचतोय थेट तारुण्याच्या शिखरावर. आता बघा, वेळ बदलली आहे. आता आहे संध्याकाळ. आणि विणकर काय विणतायत? तर राणीच्या लग्नासाठी खास जांभळ्या आणि हिरव्या रंगाचा शेला. हे थेट कशाचं प्रतीक आहे? तर जीवनातल्या सगळ्यात उत्साही, सगळ्यात आनंदी टप्प्याचं, म्हणजे तारुण्य आणि विवाह. या रंगांमागचा अर्थ तर बघा, किती सुंदर आहे. जांभळा रंग जो नेहमीच राजेशाही आणि समृद्धीशी जोडला जातो, आणि हिरवा तो तर नवीन सुरुवातीचा आणि आनंदाचाच रंग आहे. म्हणजे हा टप्पा कसा आहे? तर उत्सव, प्रेम आणि समृद्धीने भरलेला. आता मात्र कवितेचा सूर थोडा बदलतोय. तो अधिक गंभीर आणि शांत होतोय, कारण आपण आता वळतोय जीवनाच्या अंतिम टप्प्याकडे, म्हणजे अंताकडे. कवितेच्या शेवटी सगळं चित्रच पालटून जातं. वेळ कोणती आहे? तर थंडगार चांदण्या रात्रीची. आणि विणकर अंत्यसंस्कारासाठी पांढरं शुभ्र कफन विणत आहेत. हे आहे आपल्या जीवनचक्राचं शेवटचं टोक. इथली जी शांतता आहे, जी गंभीरता आहे, ती खूपच मनाला भिडते. पांढरा रंग बघा, तो एकाच वेळी आत्म्याला मिळणारी शांती दाखवतो आणि त्याचवेळी मृत्यूचं दुःखही व्यक्त करतो. दोन्ही भावना एकाच रंगात. आणि विणकरांची ती शांतता, ती या क्षणाचं गांभीर्य दाखवते. जणू काही ते नियतीने नेमून दिलेलं काम पूर्ण करत आहेत. बरं, कवितेचा हा भावनिक प्रवास तर आपण अनुभवला, पण आता थोडं त्यामागच्या काव्यकौशल्याकडे वळूया. म्हणजे सरोजिनी नायडूंनी इतका मोठा अर्थ इतक्या कमी शब्दांत कसा काय मांडला असेल? चला ते पाहू. या कवितेचा आत्माच आहे रूपक नावाचा अलंकार. आता रूपक म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर दोन पूर्णपणे वेगळ्या दिसणाऱ्या गोष्टींमध्ये एक साम्य दाखवून त्यांची तुलना करणं. आणि इथेच आपल्याला कवितेचं सगळं सार मिळतं. कवयित्रीने काय केलंय तर वस्त्र विणण्याची जी क्रिया आहे तिला थेट आपल्या मानवी जीवनाच्या प्रवासाशीच जोडून टाकलंय. म्हणजे जणू काही आपल्या आयुष्याचा प्रत्येक टप्पा हे एक वेगळं वस्त्रच आहे, जन्माचं, तारुण्याचं आणि मृत्यूचं सुद्धा. रूपकासोबतच या कवितेचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे प्रतीकवाद. म्हणजेच यात वापरलेले रंग आणि वस्त्र ही केवळ वस्तू नाहीत, तर ती विशिष्ट कल्पनांची प्रतीकं म्हणून वापरली आहेत. थोडक्यात सांगायचं तर काय, निळं वस्त्र म्हणजे सुरुवात, जांभळा हिरवा शेला म्हणजे उत्साह आणि पांढरं कफन म्हणजे शेवट. किती सोप्या पण किती प्रभावी कल्पना आहेत, नाही का? सरोजिनी नायडूंची आणखी एक खासियत म्हणजे त्या शब्दांमधून आपल्या डोळ्यासमोर अक्षरशः चित्र उभं करतात. यालाच इमेजरी किंवा प्रतिमा म्हणतात. जेव्हा त्या तेजस्वी रंगांचा आणि विशिष्ट वस्त्रांचा उल्लेख करतात, तेव्हा आपल्या मनात एक स्पष्ट चित्र तयार होतं. याशिवायही काही गोष्टी आहेत, जसं की वीवर्स, वीविंग यातल्या ध्वनींच्या पुनरावृत्तीमुळे कवितेला एक छान लय मिळते. आणि हे प्रश्नोत्तरांचं स्वरूप आहे ना, त्यामुळे असं वाटते की आपण थेट विणकरांशीच बोलतोय. कविता अधिक जवळची वाटते. तर मग या सगळ्या विश्लेषणाच्या आता आपण समारोपाकडे आलो आहोत. चला तर या कवितेतून आपल्याला जो संपूर्ण जीवन प्रवास दिसतो त्यावर एक शेवटची नजर टाकूया. तर हा आहे कवितेतून उलगडणारा आपल्या आयुष्याचा प्रवास. सकाळ म्हणजे जन्म, संध्याकाळ म्हणजे तारुण्य आणि रात्र म्हणजे मृत्यू. हे एक मानवी जीवनाचं शाश्वत चक्र आहे, जे विणकरांच्या कलेतून इतक्या सुंदरपणे आपल्या समोर येतं.
आणि मला वाटतं हेच या कवितेचं खरं सौंदर्य आहे. ती फक्त विणकरांबद्दल नाहीये, ती आपल्या सगळ्यांबद्दल आहे. ही कविता आपल्याला विचार करायला लावते की जर आपलं जीवन खरंच एक वस्त्र असेल तर त्यात कोणते रंग आणि कोणती नक्षी विणलेली आहे.